लाभी महातेरो शिवली भंते नमामि। लाभी महातेरो शिवली भंते नमामि। लाभी महातेरो शिवली भंते नमामि। शिवली भंते नमामि। बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला महान कठोर ध्यान साधनेनंतर सम्यक संबोधी प्राप्त झाली। बोधिसत्व सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले आणि आहारात सम्यक संबुद्धांनी निसर्गाला सुसंगत असा धम्म स्थापित केला। अशा महाकारुणिक आहारात सम्यक संबुद्धांना मी अभिवादन करतो। आहारात सम्यक संबुद्धांच्या पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघास सुद्धा मी अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे या जीवनाला खरे मोल प्राप्त झाले, ज्यांनी आम्हाला माणूस घडविले। असे आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी अभिवादन करतो। या धम्मदेशनेमध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि बालिका, तसेच आदरणीय श्रद्धावान माता पिता यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। या धम्मदेशनेचा ध्वनी जिथपर्यंत पोहोचत असेल, जे जे श्रद्धावान धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका या धम्मदेशनेला श्रवण करीत असतील, अशा सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, धम्म बालक धम्म बालिका आणि परमपूजनीय माता पिता यांना सुद्धा मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। हा वर्षावासाचा काळ आहे। या काळामध्ये जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हाच केवळ एक उद्देश समोर ठेवून बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवरून सातत्याने धम्मदेशना प्रसारित करीत आहोत। आजची धम्मदेशना विशेष विषयाला अनुसरून आहे। श्रद्धावान उपासकांच्या आग्रहाखातीर पावन पवित्र पूजनीय आहारात शाक्यपुत्र शिवली यांच्या जीवन प्रणालीची, त्यांच्या जीवन कार्याची धम्मदेशना बऱ्याच उपासक उपासिकांनी आग्रह केला की भंतेजी शिवली भंतेजींच्या जीवनावर आधारित धम्मदेशना प्रस्तुत करा।
आज सर्व श्रद्धावान उपासक उपासकांची इच्छा पूर्ण होत आहे। या विषयाला अनुसरून आजच्या धम्मदेशनेला आरंभ करतो। ही धम्मदेशना महत्त्वपूर्ण आहे, कारण पूजनीय अहरत भिक्खू शिवली यांना महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी पूजनीय अहरत शिवली भंतेजींना जे आशीर्वाद रूपाने वरदान दिलेले आहे, त्या संदर्भात आज आपण सर्व श्रवण करूया। तथागत भगवान बुद्धांनी शिवली भंतेजींना त्यांच्या पुण्यकर्माला अनुसरून जे वरदान दिलेले आहे की ज्या ज्या ठिकाणी जे जे श्रद्धावान उपासक आपल्या मंगल कार्यासाठी आरंभीला अहरत शिवली भंतेजींच्या गुणांना स्मरण करतील, त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होईल। म्हणूनच नेहमी म्हटल्या जाते, लाभी अग्ग महाथेरो शिवली भंते नमामि। पूजनीय अहरत शिवली भंतेजींच्या जीवन कार्याची संपूर्ण देशना आपण श्रवण करणार आहोत। आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना मी विनम्रपणे निवेदन करतो की ही अहरत शिवली भंतेजींची देशना शेवटपर्यंत श्रद्धापूर्वक श्रवण करा। शिवली भंते एक आदरणीय अहरत होते आणि थेरवादा बौद्ध धर्मात त्यांच्या मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या 80 महान शिष्यांमध्ये त्यांची गणना केली जाते। एटा दग्गा प्राप्त करण्यात अग्रगण्य शिष्य म्हणून त्यांची प्रशंसा केली जाते। स्वयं महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी अहरत भिक्खू शिवलींची प्रशंसा केलेली आहे। यांचे जन्माचे नाव प्रिन्स शिवली म्हणजे राजकुमार शिवली असे जन्माचे नाव होते। हे प्राचीन कोलीय वंशाचे होते। शिवलींच्या वडिलांचे नाव महाली आणि आईचे नाव सुप्पावासा असे होते। यांना विशेष मानले जाते। श्रद्धापूर्वक लोक यांची पूजा करतात। यांच्या महागुणांना आदरणीय श्रद्धावान उपासक यांची ख्याती संपत्ती आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले बुद्धांचे शिष्य म्हणून आहे। या बुद्ध युगात राजाची कन्या सुप्पवासाचा मुलगा म्हणून शिवलींचा पुनर्जन्म झाला। जेव्हा शिवलींची आई 7 दिवसापर्यंत अत्यंत दुःखाने प्रसूती करू शकली नाही आणि झोपू शकली नाही, तेव्हा तिने तिच्या पतीला सांगितले, मी मरण्यापूर्वी मी एक भेट देईन। आणि तिने त्याला भगवान बुद्धांकडे पाठविले। असे म्हणत जा, माझी अवस्था तथागत भगवान बुद्धांना सांगा आणि त्यांना आमंत्रित करा आणि ते काय म्हणतात ते नीट लक्षात ठेवा आणि येऊन मला सांगा। त्याने तिला आठवण करून दिली आणि भगवान बुद्ध म्हणाले, कोली यांची कन्या सुप्पवास आनंदी राहो, ती आनंदी आणि निरोगी राहो आणि निरोगी मुलाला जन्म देव। राजाने ऐकले। परात्पराला तथागत भगवान बुद्धांना नमस्कार केला आणि गावाकडे निघाला। तो येण्यापूर्वीच सुप्पवासाला पुत्र झाला। ज्या लोकांनी तिच्या भोवती अश्रूंनी वेढले होते ते राजाला सांगण्यासाठी आनंदाने बाहेर पडले। त्याने त्यांना येताना पाहिले आणि विचार केला, 10 शक्तीपैकी दशबल म्हणजे बुद्ध जे मला सांगितले
ते पूर्ण झाले आहे असा त्या राजाला विश्वास झाला आणि तो राजकुमारीकडे गेला आणि तिला महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांनी सांगितलेले सर्व सविस्तर सांगितले। मग तिने त्याला 7 दिवस बुद्धांचे आणि भिक्षूंच्या आदेशाचे आतिथ्य करण्यास सांगितले आणि म्हणाले, मुलाचा जन्म झाला आहे जो आपल्या सर्व नातेवाईकांना आनंद देतो। त्यांनी त्याचे नाव शिवली, शिवलीचा अर्थ होतो शुभ, त्या बाळाचे नाव शिवली ठेवण्यात आले। जन्माच्या 7व्या दिवसापर्यंत तो काहीही करू शकला नाही। त्या दिवशी धम्माचे सेनापती सारीपुत्त त्याच्याशी बोलले आणि म्हणाले, तुमच्यासारख्या दुःखावर मात करणाऱ्या भिक्षुत्वासाठी जग सोडून जाणे आवश्यक नाही का? महाराज बाळाने बडबड केली, मी जग सोडून जाईन भिक्षुत्वासाठी। सुप्पवासाने त्यांना बोलताना पाहिले आणि थेराला विचारले की तो काय म्हणाला होता? आम्ही त्याने ज्या दीर्घ दुःखावर मात केली आहे त्याबद्दल बोललो। तुमच्या परवानगीने मी त्याला भिक्षुत्वास दीक्षा देईन। तिने उत्तर दिले, ठीक आहे महाराज, त्याला दीक्षा द्या। आणि सारीपुत्त त्याला दीक्षा देत म्हणाला, शिवली, तू ज्या दीर्घ दुःखावर मात केली आहेस त्या कारणाशिवाय तुला दुसरे कोणतेही शिक्षण नको आहे, त्याबद्दल विचार करा। महाराज मुलाने उत्तर दिले, मला दीक्षा देण्याचे ओझे तुमचे होते, पण मी काय करण्यास समक्ष आहे ते मी शोधून काढेन। ज्या क्षणी त्याच्या केसाचा पहिला पुंज कापला गेला त्याच क्षणी तो पहिल्या मार्गाच्या निर्वाणिक समाधीच्या फलप्राप्तीत स्थापित झाला। जेव्हा दुसरा केसांचा पुंज कापला गेला, दुसऱ्या मार्गाच्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या फलप्राप्तीत तो सिद्ध झाला। इतर शिक्षक म्हणतात की सारीपुत्ताने त्याला भिक्षुत्वाची दीक्षा दिल्यानंतर तो त्याच दिवशी गेला आणि एका निर्जन झोपडीत राहून त्याच्या जन्माचे ध्यान केले आणि त्यामुळे परिपक्वता प्राप्त झालेले ज्ञान अंतर्दृष्टीच्या मार्गावर उतरले। सर्व मादक पदार्थ, विकृती, वासना मनाच्या बाहेर फेकून दिले आणि अशा प्रकारे अहरत्व ज्ञान प्राप्त केले। त्यानंतर मुक्तीचा आनंद म्हणजे निर्वाण अनुभवत त्यांनी संकल्प केला आणि तथागतांच्या धम्माला अनुसरून ध्यान साधना केली। आता त्यांची भरभराट झाली आहे। माझे सर्वोच्च ध्येय ज्याच्यासाठी मी शोधत होतो ते अजूनही मागे हटत आहे। पवित्र ज्ञान आणि स्वातंत्र्य माझा शोध आहे। सर्व लपलेले व्यर्थ अहंकार मी फेकून देतो। ते मे इज्जुन्सु संकप्पा या शब्दाने सुरू होणारा श्लोक पूज्यनीय थेर शिवलीचा आहे। हाच मूळ आहे। हा देखील धन्य पदुमत्तर बुद्धावेळी आधीच सांगितल्याप्रमाणे हेठा मठात गेला होता। तो स्वतः श्रोत्यांच्या अगदी टोकावर उभा होता आणि तो सत्य ऐकत असताना त्याने गुरूंना एका विशिष्ट भिक्षूला भेट वस्तू मिळणाऱ्यांच्या लाभी सर्वात वरच्या स्थानावर ठेवताना पाहिले। स्वतःशीच म्हणत, भविष्यात माझ्यासाठी असे होणे योग्य आहे। त्याने दसबल पदुमुत्तर बुद्ध यांना आमंत्रित केले। गुरु आणि भिक्षूंच्या धर्मगुरूंना मोठे दान दिले आणि आपली आकांक्षा अशी व्यक्त केली, हे धन्य, या समर्पित कर्माद्वारे मी इतर कोणत्याही समृद्धीची आकांक्षा बाळगत नाही। तथापि भविष्यात बुद्धांच्या दानाने मला ही भेट वस्तू मिळणाऱ्यांमध्ये सर्वोच्च असायला आवडेल, ज्याला तुम्ही या सर्वोच्च पदावर ठेवले होते। अंतराल नसताना गुरुने आपल्या भविष्यवाणी केली, तुमच्या इच्छेची सर्व आकांक्षा येणाऱ्या काळात बुद्ध गौतमाच्या उपस्थितीत प्रत्यक्षात येईल। आणि तो निघून गेला। एका चांगल्या कुटुंबातील तो मुलगा आयुष्यभर चांगली कर्मे करून
दैवी आणि मानवामध्ये वारंवार पुनर्जन्माच्या फेऱ्या मारत राहिला आणि बुद्ध विपस्सीच्या काळात बंधुमती शहरापासून फार दूर नसलेल्या एका गावात त्याची गर्भधारणा झाली। त्यावेळी बंधुमतीच्या नागरिकांनी त्यांच्या राजाशी चर्चा करून दसबलाला 10 प्रकारच्या जोमाने दान दिले। एके दिवशी ते सर्व एकत्रितपणे दान देत असताना ते स्वतःला म्हणाले, आपल्या दानाच्या दानमुखाच्या समोर असे काय आहे जे अस्तित्वात नाही, आणि त्यांना मध आणि दुधाच्या गोळ्याचे दर्शन झाले नाही। त्यांनी जिल्ह्यातील माणसे शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर ठेवली आणि त्यांना असे म्हटले, आपण त्यांना कुठूनही आणू। त्याच वेळी एका चांगल्या कुटुंबातील हा मुलगा त्यांच्या गावातील दुधाच्या दह्याचे गोळे घेऊन शहरात जात होता। जे काही उपलब्ध असेल ते परत आणण्याच्या कल्पनेने स्वतःला म्हणत होता, मी माझा चेहरा, हात आणि पाय धुवून आत जाईन। त्याने सोयीस्कर जागेसाठी आजूबाजूला पाहिले आणि नागराच्या डोक्या इतका मोठा मधमाशी मुक्त मधाचा पोळा त्याला दिसला। तो स्वतः अशीच म्हणाला, हे माझ्या गुणवत्तेमुळे उगवले आहे, आणि शहरात प्रवेश केला। नागरिकांनी पाठवलेल्या माणसाने त्याला पाहिले आणि विचारले, हे माणसा, तू हे कोणासाठी आणतोस? उत्तर होते, भगवंतासाठी, कोणासाठी नाही, विक्रीसाठी। तथापि हे मी जाणले आहे। पहिल्या माणसाने दुसऱ्याला अशी विनंती केली, अरे माणसा, अशा परिस्थितीत सोन्याचे नाणे घे आणि कृपया मला मध आणि दुधाचा गोळाही दे। त्या गावकऱ्यांनी स्वतःशी विचार केला, ही वस्तू फार महाग नाही, तथापि या माणसाने एका झटक्यात खूप काही देऊ केले, मला त्यांची चौकशी करावी लागेल। त्यानंतर त्याने असे उत्तर दिले, मी माझा माल सोन्याच्या नाण्याच्या किमतीत देणार नाही। जर असे असेल तर कृपया मला 2 सोन्याची नाणी स्वीकारून विकून टाका। उत्तर होते, 2च्या किमतीतही मी विकणार नाही। अशा प्रकारे ऑफर वाढवत सौदा 1000वर पोहोचला। त्या गावकऱ्याने असे विचारले, आणखी वाढ करणे योग्य नाही, ते इतकेच राहू द्या। मी विचारतो की या वस्तूचे काय करता येईल। मग त्याने त्या खरेदीदाराला असे विचारले, ही वस्तू फार महाग नाही, दुसरीकडे तू खूप ऑफर दिली आहेस, कशासाठी तू हे घेतोस? उत्तर होते, मित्रा, येथे नागरिक राजाची स्पर्धा आणि स्पर्धेत त्यांचे दान अर्पण करत असताना त्यांना भेटी समोर या दोघांकडे लक्ष न देता त्या शोधात आहेत। जर त्यांना त्या दोघांना मिळू शकले नाही तर नागरिकांचा पराभव होईल, म्हणून मी 1000 देऊ केले आणि मी ते परत घेत आहे। गावकऱ्याने विचारले, पण हे कसे आहे? ते नागरिकांनाही शोभते का? इतरांना देणे योग्य नाही का? उत्तर होते, हे कोणत्याही आणि प्रत्येकाला देण्यास अडथळा नाही। गावकऱ्यांनी असे विचारले, पण नागरिकांच्या देणगीमध्ये असा कोणी दाता आहे का ज्याने एकाच दिवसात हजारांचे दान केले असेल? उत्तर असे होते, मित्रा, असे कोणी नाही। गावकऱ्यांनी पुन्हा विचारले, पण तुम्हाला खरंच माहित आहे का की या दोन्ही गोष्टी हजारांच्या किमतीच्या आहेत? उत्तर असे होते, हो, मला माहित आहे। मग गावकऱ्यांनी असे म्हटले, तर मग तुम्ही जाऊन नागरिकांना असे कळवावे, एक व्यक्ती या दोन्ही कोणत्याही किमतीला देत नाही, तो स्वतःच्या हातांनी त्या दान म्हणून देऊ इच्छितो। या 2 गोष्टीमुळे तुम्ही काळजीपूर्वक असले पाहिजे। तथापि या दानाच्या बाबतीत मी सर्वात मोठा आहे याचा तुम्ही दावा शारीरिक साक्षीदार असला पाहिजे। एका लहानशा नाण्याने त्याचे 5 नाणे मसाले आणले, त्याची पावडर केली, दुधाच्या दह्यातून आंबट गाळ घेतला, तिथे त्याने मधाची पोळी दाबली, ती सर्व 5 दाण्या मसाल्याच्या पावडरमध्ये मिसळली, ते मिश्रण कमळाच्या पानात पॅक केले, ते व्यवस्थित केले, ते घेतले आणि दशबाळाजवळील एका ठिकाणी बसले। लोकांच्या गर्दीने आणलेल्या वैयक्तिक श्रद्धांजलीच्या भेटी पासून दूर नसलेल्या त्याच्या स्वतःच्या येण्याच्या संधीची वाट पाहत होते।
जेव्हा त्याला कळले की त्याचा योग्य प्रसंग आला आहे, तेव्हा तो गुरुजींच्या सानिध्यात गेला आणि म्हणाला, हे तथागत, हे दान कठीण मार्गाने आले होते. माझ्याबद्दल करुणा असल्यामुळे कृपया हे स्वीकारा. त्यावर करुणा वाटून तथागतांनी 4 महान स्वर्गीय राजांची अर्पण केलेल्या दगडापासून बनवलेल्या पात्रात ते स्वीकारले. अशा प्रकारे आपला संकल्प केला. 68 लाख भिक्खूंना अर्पण केल्याप्रमाणे ती थुकू नये. एका चांगल्या कुटुंबातील त्या मुलाने जीवनाची व्यवस्था संपल्यावर देवा तथागतांना नमन केले. एका बाजूला उभे राहून असे म्हटले, आज मी बंधुमतीच्या नागरिकांसह माझे स्वतःचे आदरयुक्त अर्पण तुमच्याकडे आणले. तेव्हा मला तथागताने पाहिले आहे. या चांगल्या कर्माच्या परिणाम स्वरूप हे तरुणा असेच हो. असं म्हटल्यावर तथागतांनी त्याला ती नागरिकांना त्या अन्नदानाबद्दल आभार मानले आणि निघून गेले. एका चांगल्या कुटुंबातील तो मुलगाही जिवंत असेपर्यंत सत्कर्म करत राहिला आणि दैवी आणि मानवामध्ये वारंवार पुनर्जन्माच्या फेऱ्या मारल्यानंतर जेव्हा हे बुद्ध उठले, तेव्हा राजाची कन्या सुप्पवासाच्या गर्भात त्याची गर्भधारणा झाली. त्याने गर्भधारणा केल्यापासून सकाळी आणि संध्याकाळी गाड्यावरून शेकडो भेटवस्तू आणल्या गेल्या आणि सुप्पवासाला दिल्या गेल्या. नंतर तिच्या गुणवत्तेची चाचणी घेण्यासाठी त्यांनी तिला त्यांच्या बियाण्यांच्या टोपलीला तिच्या हाताने स्पर्श करण्यास सांगितले. प्रत्येक बियाणापासून 100 पाने नव्हे 1000 पाने निघाल्या. लागवडीच्या शेतातील प्रत्येक एकर मध्ये 50 नव्हे 60 गाड्या भरून पिके उगवली. धान्याने धान्य भरण्याच्या वेळी त्यांनी तिला धान्य कोठाराच्या दाराशी स्पर्श करायला लावला. राजाच्या मुलीला गुणवत्तेमुळे तिथे धान्य घेतले गेले होते. ती जागा ते घेण्यासाठी पुन्हा भरली गेली. अगदी पूर्णपणे भरलेल्या जेवणाच्या भांड्यातून राजकन्येचे गुण असे म्हटल्यानंतर कोणालाही जेवण देताना जोपर्यंत ते खाल्ल्या जात नाही तोपर्यंत जेवण संपत नव्हते. बाळ मुलगा तिच्या गर्भाशयात जाईपर्यंत 7 वर्षे उलटून गेली होती. तथापि जेव्हा तिची गर्भधारणा पूर्ण परिपक्व झाली तेव्हा तिला 7 दिवसापर्यंत तीव्र वेदना होत राहिल्या. स्वतःला म्हणाली, मी मरण्यापूर्वी मी जिवंत असेपर्यंत दान करेन. तिने तिच्या पतीला बोलावले आणि त्याला तथागतांच्या उपस्थित पाठविले आणि अशी सूचना दिली की जा आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना हे सांगा आणि तथागत भगवान बुद्धांना आमंत्रित करा. तथागत भगवान बुद्ध जे काही म्हणतील ते नीट लक्षात ठेवा. परत येऊन मला सांगा. त्या पतीने जाऊन आपला संदेश तथागतांना कळवला. तथागत म्हणाले, कोलीय राजाची कन्या सुप्पावास सुखी आणि आजारमुक्त राहो. तिला निरोगी पुत्र मिळो. हे ऐकून राजाने तथागताला वंदन केले आणि आपल्या गावच्या दिशेने तोंड करून निघून गेला. त्याच्या आगमनापूर्वीच सुप्पावासाच्या पोटातून गाळणीतून येणाऱ्या पाण्यासारख्या एक बाळ बाहेर आला. तिच्या समोर बसलेल्या लोकांचा जमाव त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या चेहऱ्याने हसू लागला. आनंदाने लोकांचा समूह राजाला सुवार्ता सांगण्यासाठी गेला. त्यांना आपल्याकडे येताना पाहताच राजाने असा विचार केला, मला वाटतं दसबलाने सांगितलेले म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले शब्द प्रत्यक्षात खरे ठरले. तो आला आणि त्याने महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा संदेश राजाच्या कन्येला दिला. राजाच्या कन्येने असे म्हटले, माझे स्वतःचे जीवनदास ज्यासाठी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना तुम्ही आमंत्रित केले होते ते शुभ भोजन होईल. जा 7 दिवसासाठी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना आमंत्रित करा. राजानेही तसेच केले. त्यांनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या नेतृत्वाखालील भिक्खूंना 7 दिवसासाठी एक मोठे दान केले. सर्व नातेवाईकांचे हृदय थंड करून तो मुलगा जन्माला आला म्हणून त्यांनी त्याचे नाव शिवली दारक ठेवले.
7 वर्षे गर्भाशयात राहिल्यामुळे तो त्याच्या जन्मापासूनच सर्व प्रकारच्या कामामध्ये रमला. धम्माचा सेनापती सारीपुत्त 7व्या दिवशी त्याच्याशी संवाद साधला आणि सारीपुत्ताने हे धम्मपद बोलले, ज्याने या धोकादायक परिस्थितीवर मात केली आहे, वारंवार पुनर्जन्माचे फेरे, संसार जे जाणे आणि भ्रमित करणे कठीण आहे, ओलांडून पुढे गेला आहे. निब्बानाच्या ध्यानाने ग्रस्त, लालसेपासून मुक्त होणे आणि शंखा शांत व्हा, भ्रष्टतेपासून अलिप्त असणे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. सारीपुत्त त्याला म्हणाले, पण कसे आहे? अशा प्रकारच्या वेदना सहन केल्यानंतर तुम्ही भिक्षूच्या गटात सामील होणे योग्य नाही का? मुलाने उत्तर दिले, पूज्य महाशय, जर मला ते मिळाले तर मी भिक्खू होईल. सुप्पवासाने त्या मुलाला थेरासमोर बोलताना पाहून स्वतःशीच म्हटले, ही कसे आहे? खरंच माझा मुलगा धम्माच्या सेनापतीशी एकत्र बोलतो. पूज्य महाशय, माझ्या मुलाने तुमच्याशी काय बोलले? उत्तर असे होते, स्वतः सहन केलेल्या गर्भात राहणाऱ्या दुःखाबद्दल बोलल्यानंतर तो मला म्हणाला की तो तुमच्याकडून मान्यता मिळाल्यावर अनुज्ञात भिक्षूंच्या गटात सामील होईल. आईने उत्तर दिले, पूजनीय भंते, छान, त्याला भिक्षूंच्या गटात सामील होऊ द्या. थेरा त्याला मठात घेऊन गेला. त्याला मानसिक व्यायाम कम्मठान दिला, ज्यामध्ये त्वचेचा समावेश होता. मानवी शरीराच्या 32 भागांमध्ये 5वा भाग, आणि त्याला भिक्षूंच्या गटात सामील होण्याची परवानगी देताना सारीपुत्त थेरा त्याला असे म्हणाले, हे शिवली, तुम्हाला दुसरा सल्ला देण्याचे काम नाही. तुम्ही 7 वर्षापासून भोगलेल्या दुःखावर चिंतन करावे. शिवली असे म्हणाला, पूज्य महाशय, तुमची जबाबदारी फक्त मला भिक्खू बनवणे आहे. तथापि मी जे काही करू शकतो ते मी समजेन. तथापि केसाचा पहिला भाग कापण्याच्या क्षणी पावित्रीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या सोतापन्न फलनात स्थापित झाला. दुसरा भाग काढून टाकण्याच्या क्षणी एकदा परत येणाऱ्याच्या सकादगामी फलनात, तिसऱ्या वेळी परत न येणाऱ्या अनागामी फलनात. तथापि त्याच्या डोक्याचे संपूर्ण केश कापल्यानंतर त्यापूर्वी काहीही घडले नाही असेच त्याला अहर्त पदाचे दर्शन घडले. तो भिक्षू झाला. त्या दिवसापासून भिक्खूंच्या अहर्त पदासाठी आवश्यक असलेल्या 4 आवश्यकता पूर्ण होऊ लागल्या. अशा प्रकारे येथे कथा निर्माण झाली. त्यानंतर महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीला गेले. अरहंत शिवली भंतेजींनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना वंदन केले आणि असे म्हटले की, हे भगवान, मी माझ्या गुणवत्तेची परीक्षा घेणार आहे. कृपया मला 500 भिक्षू द्या. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी उत्तर दिले, हे शिवली, तुम्ही तर घेऊ शकता. ते 500 भिक्षूंना घेऊन हिमवंताच्या दिशेने निघा आणि जंगलाच्या रस्त्याने लागा. त्याला पहिल्यांदा दिसलेल्या वटवृक्षात राहणाऱ्या देवतेने 7 दिवसासाठी दान केले. अशा प्रकारे तो प्रथमच निगृत वृक्ष पाहिले, दुसरा पांडव टेकडी, तिसरा अचिरवती नदी, चौथा वारा महासागर, 5वा त्याने हिमवंता पर्वत, 6वा तो जवळ गेला चंदता तलाव, 7वी गांधामादन आणि नंतर 8वा रेवत. सर्व ठिकाणी त्यांनी 7 दिवसांसाठी दान दिले. तथापि गंधमादन टेकडीवर नागदत्त नावाचा दिव्य राजा 7 दिवसांपैकी एका दिवशी दूध भिक्षा अर्पण करीत असे. दुसऱ्या दिवशी तूप भिक्षा. भिक्षूंच्या धर्मगुरूंनी असे म्हटले, या दिव्य राजाकडून दुधाळ गाई दूध काढताना किंवा दूध दही मंथन करताना दिसत नाही. हे दिव्य राजा, तुम्ही हे कुठून मिळवले आहे? दिव्य राजाने असे उत्तर दिले, पूज्य भगवंत, दशबल कश्यपाच्या वेळी मी चिठ्ठ्या सलगद्वारे दूध पेंड अर्पण केल्याने हे फलदायी परिणाम आहे. त्यानंतर बाबळीच्या जंगलात
राहणाऱ्या रेवताच्या भेटीला पुढे येण्याला एक किस्सा बनल्यानंतर भगवंतांनी थेराला सर्वोच्च लाभ आणि कीर्ती मिळवण्यामध्ये अग्रस्थानी ठेवले. तथापि या पद्धतीने सर्वोच्च लाभ आणि कीर्ती प्राप्त करणाऱ्या या शिवली भंतेंना अहर्त पदाच्या प्राप्तीबद्दल काही शिक्षक असे म्हणतात, जेव्हा धम्माच्या सेनापतीने म्हणजे सारीपुत्ताने आधी सांगितलेल्या पद्धतीने सल्ला दिला तेव्हा तो भिक्षू बनला आणि म्हणाला, मला जे काही करणे शक्य आहे ते मी समजून घेईन. लाभी योग महातेरो शिवली भंते लाभी योग महातेरो शिवली भंते नमामि. लाभी महाथेरो शिवली भंते नमामि. शिवली भंते नमामि.